तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत उजळून टाकू कुसू पाणीपत। जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी। कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक। जावळीची मोहीम यशस्वी करून मी राजांसमोर उभा होतो। खलबतखान्यात जावळी स्वराज्यात सामील करण्याविषयीचा खल सुरू झाला। मला बघून राजे जेवढे आनंदी तेवढेच जावळी घेण्यात उत्साही होते। वेळ न घालवता सरळ जावळीचा नकाशाच राजांसमोर ठेवला। जावळीची संपूर्ण माहिती नकाशासहित दिली। जावळी म्हणजे साक्षात मायाजाळ आहे राजे। जावळीची गडी अत्यंत मजबूत आहे। राजे, जावळीत राजरोस घुसण्यासाठी एकच वाट आहे, ती म्हणजे नेसरीचा घाट उतरणे। परंतु त्या वाटेने जावळी घेणे निव्वळ अशक्य, कारण इतका मोठा डोंगर चढून जायचा, घाट माथा तुडवायचा आणि नेसरीच्या घाटाने जावळीत उतरायचे। इतके दिव्य करून तिथवर पोचले की समोर तोंडावर जावळीचा भरभक्कम दरवाजा, त्यावरील तोफा आणि शत्रूंची वाट बघत बसलेली चंद्ररावांची तिखट फौज। इतर मार्गाने जावळीत शिरणेही तेवढेच अवघड आहे। चंद्ररावांचे कारभारी आपापले शूर सैनिक घेऊन संपूर्ण जावळीत विखुरलेले आहेत। चतुर्भेट सांभाळण्यासाठी चंद्ररावांचा पराक्रमी भाऊ प्रतापराव मोरे सज्ज असतो। जोहार खोऱ्यात हनुमंतराव मोरे ठाण मांडून बसले आहेत। शिवतरखोर सांभाळण्यासाठी बाबाजीराव सक्षम आहेत आणि खुद्द जावळी सांभाळण्यासाठी चंद्रराव मोरे सजग आहेत। आणि त्यांना खंबीर साथ आहे ती मुरारबाजी देशपांडे ह्या बेजोड वीराची आणि त्याच्या त्रिंबकजी, शंकरजी, संभाजी आणि महाजी ह्या चार बंधूंची। निसर्गाचे वरदान आणि या सर्व शूर सैनिकांच्या जीवावर चंद्रराव माच करतोय। म्हणायला त्याने आदिलशाहीचे मांडलिक पत्करले आहे, परंतु तो स्वतःला स्वतंत्र राजा समजतो आणि तसा वागतो देखील। जावळीत घुसणे म्हणजे निव्वळ अशक्य। जावळी घ्यायची तर ती एकाच वेळी तिन्ही खोऱ्यावर आणि खुद्द जावळीवर आक्रमण करूनच घेता येऊ शकते। राजांना मी काहीतरी सोयीचा मार्ग सांगेल अशी अपेक्षा होती, परंतु मी अडचणी सांगत होतो। राजांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मी पुढे बोललो, राजे, एक वाट आहे जी आजपर्यंत कोणाच्या लक्षात आली नसावी। राजे आनंदले। तिकडे चंद्ररावांचे देखील खास लक्ष नाही, कारण ती वाटच शत्रूची खास शत्रू ठरेल अशी आहे। ती कुठली आहे नाईक? राजांना कितीतरी अवघड असली तरी ती वाट जाणून घ्यायची होती। ती वाट अत्यंत बिकट आहे राजे। अशक्य म्हणाला तरी चालेल। जावळीच्या मागून पारच्या जंगलाने व्यापलेला डोंगर चढून जाणे अवघड, त्याच्या काट्याकुट्यांनी आणि नदी नाल्यांनी भरलेला घाट माता ओलांडणे त्याहून अवघड, आणि थकून भागून रणतोंडीचा अतिशय निसरडा घाट उतरणे तर त्याहूनही अवघड। ही वाट नाही तर ती वाट चालणाऱ्याची परीक्षा आहे। तिला वाट म्हणताच येणार नाही, परंतु जावळी घ्यायची तर ती वाट आपल्याला तुडवावीच लागेल। राजांच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले। राजे, एकाच वेळी सगळीकडून हमला केला आणि रणतोंडीच्या बाजूने जावळीत घुसण्यासाठी जिगरबाज मावळ्यांची एक तुकडी पाठवली तर संपूर्ण जावळी एकाच वेळी काबीज केली जाऊ शकते। परंतु यात एकच धोका अजून आहे। रणतोंडी उतरून जावळीत उतरलो तर तिथून गडी जवळ असल्याने चंद्ररावाला खबर लागण्याची शक्यता आहे, आणि एकदा खबर लागली तर त्यांना एकत्र येऊन हमला करणे सोपे जाईल। असे झाल्यास आपला पराभव निश्चित आहे राजे। आणि आपले उघड आव्हान मिळाल्यापासून तर चंद्रराव अधिक सावध झालेला आहे। शिवाय चंद्ररावाच्या फौजेत शूरवीरांची कमी नाही। राजे पुन्हा विचारात पडले। कितीतरी वेळ राजे समोर ठेवलेल्या जावळीच्या नकाशाकडे आणि मी रेखटलेल्या वाटेकडे बघत होते। अचानक एकाएकी राजांच्या चेहऱ्यावर चमक आली। राजांच्या डोक्यात संपूर्ण मोहिमेचे नियोजन आल्याशिवाय ती चमक येणार नव्हती। राजांचे आत्मविश्वासू बोल फुटले, नाईक, तुम्ही तुमचे काम चोख पार पाडले। तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे।
तुम्ही तर जावळीचा संपूर्ण भूगोल आणि चंद्रावासहित त्याच्या कारभाऱ्यांची कुंडलीच आमच्या समोर ठेवली. आता जबाबदारी आमची आहे. जावळी घेण्याचा नारळ फुटला म्हणून समजा, पण ह्या मोहिमेत तुम्हाला आमच्या बरोबरीने यावे लागेल. राजे बोलले तसा मी आनंदाने त्यांना मुजरा केला. हे मी माझे भाग्य समजतो राजे. राजांनी जावळीच्या मोहिमेला तोंड फोडले. चंद्ररावाचे आव्हान स्वीकारून त्याला धडा शिकवण्यासाठी राजे स्वतः जावळीत उतरणार होते. सर्वांनी राजांना खुद्द तुम्ही येऊ नये अशी विनंती केली, परंतु राजे कोणाचेच ऐकणार नव्हते. कुठे फौज पाठवायची आणि कुठे जातीनिशी उभे राहायचे हे राजे उत्तमरित्या जाणून होते. चंद्ररावाने खुद्द राजांचा स्वाभिमान दुखावला होता. त्याचा गर्व मातीत मिसळायला राजे स्वतःच त्याच्यावर चालून जाणार होते. जावळी घेण्यासाठी राजांनी जबरदस्त योजना बनवली. एकाच वेळी आमच्या 5 तुकड्या जावळीत घुसणार होत्या. नेतोजी काका आणि 700 जिगरबाज मावळ्यांची फौज घेऊन सरळ नेसरीच्या घाट मार्गे जावळीच्या प्रमुख दरवाजावर तुटून पडणार होते. साहजिकच तिथे सैनिक आणि तोफा सज्ज असणार होत्या. नेतोजी काका तडफेने त्यांच्यावर तुटून पडणार होते. इतकेच की खुद्द शिवाजी राजे जावळीवर चालून आले आहेत असा त्यांचा समज होणार होता. यामुळे खुद्द चंद्रराव आणि त्यांच्या सैनिकांचे सर्व लक्ष नेसरीच्या घाटावर लागून राहणार होते. चंद्रराव शिवाजीला धडा शिकवायचा म्हणून तोफेचा भडीमार करेल. आमच्या फौजेला फरडून काढायचे म्हणून जास्तीची कुमक तिकडे पाठवेल आणि तेव्हा ही लढाई जोमात येईल. तेव्हा 4 बाजूनी 3 खोऱ्यांवर आणि खुद्द जावळीवर आमच्या फौजा तुटून पडणार होत्या. संभाजी कावजी चतुर बेटात प्रतापराव मोऱ्यांशी भेटणार होता. जोहर बेट काबीज करण्यासाठी रघुनाथ पंत बल्लाळ आपली तुकडी घेऊन उतरणार होते. शिवथर घाटीचा आणि बाबाजी रावांचा समाचार सूर्यराव काकडे घेणार होते आणि खुद्द राजे, मी, येसाजी आणि जेदे बांदिलांची निवडक कडवी फौज रणतोंडीचा अशक्य घाट उतरून जावळीवर कब्जा करणार होतो. नेसरीच्या वाटेवर प्रमुख दरवाजात आमची फौज भाजून काढण्यासाठी चंद्रराव तोफा डागणार होता आणि ह्या तोफांचा आवाज हेच आमच्या 4ही तुकड्यांसाठी इशारत असणार होते. नेतोजी जोमात आलेल्या लढाईतून पळ काढणार होते आणि आम्ही संपूर्ण जावळीतून चंद्रराव आणि त्यांच्या सर्व साथीदारांना पळवून जावळी काबीज करणार होतो. राजांची ही नामी योजना ऐकून मला राजांच्या युद्धनीतीचा हेवा वाटू लागला. मी स्वतःलाच बोलू लागलो, बहिर्जी, फक्त माहिती काढून मोहिमा फत्ते होत नाही. त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी शिवाजी राजासारखा राजकारणी, धुरंधर आणि युद्धनीती कुशल मेंदू असावा लागतो. ठरल्या दिवशी राजांच्या नेतृत्वाखाली आमची 300 लोकांची फौज रणतोंडीचा घाट जवळ करू लागली. दुसऱ्या बाजूने नेतोजी काका आपल्या 700 मावळ्यांनीशी नेसरीचा घाट उतरून जावळीच्या मुख्य दरवाजावर तुटून पडली. शिवाजी येतो म्हणाला होता आणि आला सुद्धा. चंद्रराव मोरे सावध होता. फौज दारात आली म्हणून शूर चंद्ररावाने आपल्या फौजेच्या काही तुकड्या राजांचे पारिपत्य करायचे म्हणून कुमकेवर पाठवून दिल्या. आमचा अंदाज खरा ठरला. नेतोजीच्या फौजेने तडफेने मारा करताच चंद्ररावाच्या फौजेने त्याच्यावर तोफा डागायला सुरुवात केली. आम्हाला इशारत मिळायची ती मिळाली. हर हर महादेव ही एकच घोषणा झाली. आम्ही आणि आमचे 300 शूरवीर मावळे गावात हाकार माजवत सरळ गडीवर चालून गेलो. आडवा येईल त्याला लोळवीत आम्ही पुढे सरकत होतो. रणतोंडीचा तो रडवणारा घाट उतरून आल्यावर कोणालाही थकून जाऊन जागचे हालता येणार नाही. पण इथे बाब निराळी होती. आमच्या फौजेचे नेतृत्व खुद्द राजे करीत होते. संपूर्ण सह्याद्रीची मूर्तिमंत प्रेरणा आमच्या सोबत होती. कोणी थकणार नव्हते, कोणी थांबणार नव्हते. यशाजीचा आवेश तर बघण्यासारखा होता. सोबतचे मावळे द्वेषाने पुढे सरकत होते. हर हर महादेव, जय भवानी च्या घोषणांनी जावळी थरथर कापू लागली. गडीवर सैनिक उरले नव्हते, पण जे उरले होते ते घाबरून पळ काढीत होते. एका तासात आमची फौज गडीजवळ पोहोचली होती. आम्ही गडीजवळ पोहोचलो तेव्हा गडीचा दरवाजावर तुंबळ हाणामारी जुंपली होती. येशाजीची 150ची फौज आणि समोर उणेपुरे 50 लोक येशाजीच्या फौजेला मागे हटवत होते. येशाजी स्वतः फौजेसोबत उतरून लढत होता, तर ती छोटीशी तुकडी मागे हटायला तयार नव्हती.
राजे स्वतः ती लढाई हरवून गेल्यासारखे बघत होते, आश्चर्य व्यक्त करीत होते. त्याच वेळी माझी नजर त्या छोट्याशा तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या शूर योद्ध्यावर पडली. तो मुरारबाजी होता. त्या जावळीत अनेक वीर होते, परंतु मुरारबाजीला हटविण्याशिवाय जावळी मिळवणे कठीण होते. यावेळी त्याचे 4 भाऊ आणि त्याची खास 50 लोकांची तुकडी त्याच्या सोबत होती. ते सर्वच जिगरबाज होते. राजे, हाच तो मुरारबाजी, अत्यंत कडवा वीर आहे, असा आवरायचा नाही. मी राजांना मुरारबाजीबद्दल सांगितले होते. त्याचीच पुन्हा आठवण आणि ओळख करून दिली. नाईक, हिरा नजरेत पडला आहे, त्याची परीक्षा तरी पाहू द्या. तुमच्या किंवा यशाजी शिवाय याची परीक्षा कोण घेणार? माझ्या मनात मुरारबाजीला पहिल्या नजरेत पाहून जे आले होते तेच राजेंच्या मनी आले असावे. मला राजांचा आदेश आणि मानस समजला. मी सरळ मुरारबाजीवर त्याची परीक्षा घेण्यासाठी चालून जाऊ लागलो. परंतु तेवढ्यात यशाजीने मुरारबाजीला अंगावर घेतले होते. नाईक, थांबा. राजांनी मला थांबवले. मी राजांकडे पाहिले. एका वेळी एकच. राजे माझ्याकडे न बघता बोलले. यशाजीने दोन्ही हातात 2 तलवारी घेऊन आमच्या मावळ्यांची पिछेहाट करणाऱ्या मुरारबाजीला बघितले आणि तो ओरडला, हिम्मत असेल तर माझ्याशी 2 हात कर. मुरारबाजी त्याचे आव्हान स्वीकारणार होता. एरवी यशाजी एकटा 20-20 शत्रूवर सहज मात करीत असे, पण आज त्याला त्याच्या तोडीचा वीर मिळाला होता. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्या 2 मजबूत तलवारी एकमेकांना भिडल्या. घर फिरणाऱ्या तलवारी, पडले आणि चुकले जाणारे वार, त्यातून निर्माण होणारा खणखणाट, सर्व काही विलक्षण भुरळ घालणारे होते. एकमेकांसोबत लढणारे बाकीचे योद्धे सुद्धा त्यांचा तो संग्राम बघत होते. कोण कोणावर भारी पडतो हे समजत नव्हते. एकाचा वार दुसऱ्याचा प्रतिवार. ते दृश्य म्हणजे जंगलातील 2 वाघ प्राणपणाने एकमेकाशी झुंज देतात तसेच वाटत होते. कितीतरी वेळ ते युद्ध तसेच सुरू राहिले. आता मात्र ती लढाई नसून एकमेकांचा जीव घेण्यासाठी सुरू झालेली चुरस होती. थांबा. महाराजांचा तो करडा आवाज सगळीकडे पसरला. त्या आवाजात इतकी जरब होती की आवाज कानावर पडताच यशाजी आणि मुरारबाजीची तलवार सुद्धा वरच्यावर हवेत राहिली. ती खाली आलीच नाही. बस यशाजी, खेळ बस झाला. कैद करा याला. राजांचा आदेश होताच एकेरी चाललेली ती लढाई थांबली. बाकी मावळ्यांनी यशाजीची साथ दिली. तेव्हा मात्र मुरारबाजीचा निभाव लागणे शक्य नव्हते. त्याला बंदी केले गेले. त्याच्या साक्षीदारांनी सुद्धा तलवार टाकल्या. अरे, मर्दाची जात असेल तर एक या. यशाजी पुन्हा मुरारबाजीवर धावून जात होता. थांबा यशाजी, आपल्याच माणसांचा जीव घेऊन आम्ही कसे काय राजे म्हणून घेणार? अरे, कशाला थांबवता? स्वतःला राजे म्हणवता, मग एका मुरारबाजीला का घाबरता? जोवर हा मुरारबाजी जिवंत आहे तोपर्यंत कुणी ह्या जाळीत पाय टाकू शकत नाही. मुरारबाजी द्वेषाने बोलत होता. तिच्या बोलण्याने राजांना राग आला नाही. उलट राजे स्मित हास्य करीत बोलले, मुरारबाजी, ही बाब निराळी की आम्ही तुमच्या पराक्रमाने, जिद्दीने आणि ताकदीने निघून गेलो, परंतु आम्ही तुम्हाला घाबरलो म्हणून हे युद्ध थांबवले नाही. तर आम्ही तुमच्यासारख्या इमानी वीराच्या रक्ताने स्वराज्याचे देऊळ रंगू इच्छित नाही. आम्ही जावळी घेऊ, नक्की घेऊ. तुमच्यासारखे अजून 1000 उभे राहिले तरी आम्ही जावळी घेऊ, परंतु तुमचा जीव घेणे आम्हाला योग्य वाटत नाही. त्यासाठी आम्ही तुम्हाला कौल देतो. इच्छा असेल तर आमच्या बाजूने या. जगदंबेचा पोत नाचवून स्वराज्याचा रस्ता प्रकाशमान करा. तुमचा योग्य तो मरातब होईल. अन्यथा हवे तेथे निघून जा. तुमचा रस्ता कुणी अडवणार नाही. आम्ही तुमच्यावर कदापि तलवार चालवणार नाही. मुरारबाजी गुंडाळून गेले होते. आपण शिवाजीराजेंच्या सैन्यांची केलेली हानी बघत ते आपले मुंडके उडवतील असे त्याला वाटले असावे. राजांनी त्यांना अभय दिले होते. उलट आपल्या बाजूने येण्याची विनंती केली होती. पण मुरारबाजी इमानी सेवक इतक्या लवकर हार मानणार नव्हते. मुरारबाजीचा जीव जाईल तेव्हाच तो जावळीची वाट तुम्हाला मोकळी करेल. आम्हाला राजा तिकडे लढतोय आणि आम्ही इथं माघार घेऊ म्हणता? होणार नाही. राजांना त्याच्या इमानी बोलण्याचे आणि वागण्याचे कौतुक वाटले.
गडीकडे चंद्रराव कैद करायला गेलेली सैनिकांची 10-20 मावळ्यांची तुकडी आमच्याकडे परत येताना दिसली. गोदाजी जगताप राजांना मुजरा करीत बोलले, राज, गडी आपली झाली. आजूबाजूनी जावळीवर आपला कब्जा झाला, पण चंद्रराव कुठेही गावत नाही. स्वतःला चंद्रराव म्हणून घेणारा यशवंत मोरे कुटुंब कबिल्यासहित पळाला वाटतं. रायरीकडे पळाल्याचा अंदाज आहे. राजांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. त्यांना चंद्रराव पाहिजे होता. त्याचा मुजोरपणा कमी करायचा राजे खुद्द जावळीत उतरले होते. गोदाजी, सडेजा आणि नितोजींना आमचा निरोप द्या. चंद्रराव पळून जाता कामा नये. इथली सोय लावून आम्ही त्याचे पारिपत्य करायला येतो आहोत म्हणून सांगा. गोदाजी राजांचा हुकूम घेऊन निघून गेला. राजांनी आपली धारदार नजर मुरारबाजीकडे वळवली. बघितलंत मुरारबाजी, तुमचा राजा घाबरून स्वतःचा परिवार सोबत घेऊन पळून गेला. तुमच्या परिवाराचा आणि त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या कित्येक लोकांचा जीव धोक्यात टाकून तुम्ही कोणाची चाकरी इमाने इतबारे करीत होतात त्याची खात्री पटली असेल तर जरासे आत्मचिंतन करा. असो, तुमच्यावर आमचा काही रोष नाही. तुम्ही वाट मिळेल तिकडे जायला मोकळे आहात. यशाजी, गडी ताब्यात घ्या. लोकांना अभय द्या. तुम्ही पूर्वीपेक्षा सुरक्षित आहात ते सांगा. कोणाचाही काडीची तोशीस लागता कामा नये. शरण आलेल्या सैनिकांना अभय देऊन वाट मोकळी करा. राजे भराभर आदेश देत होते. खुद्द राजे गडीकडे निघाले. राजे पुढे जाणार तोच मुरारबाजी राजांना साथ घालीत बोलला. राज, त्याची ती साथ ऐकून राजांनी त्याच्याकडे पाहिले. नजरेच्या इशाऱ्याने त्यांना मोकळे केले. मुरारबाजी धावत येऊन राजांच्या पायाला लागले. लय ऐकून होतो तुमच्याबद्दल. आज डोळ्यांनी पाहिलं. संकट काळात आपल्या माणसांना वाऱ्यावर सोडून जीव वाचवत पळणाऱ्या चंद्ररावांसाठी आजवर इमान खर्ची घालवलं. याचा पश्चाताप होतोय. हाती आलेल्या दुश्मन सैन्याला अभय देणाऱ्या, आपल्या दुश्मनांच्या बायका पोरांचा विचार करणाऱ्या शिवाजी राजांच्या पायावर उरलं सुरलं आयुष्य टाकायची इच्छा आहे. पदरात घ्या. ह्यो मुरारबाजी तुमचा झाला. पाण्यासारख्या निर्मळ मनाच्या पराक्रमी मुरारबाजीला असे पायावर पडलेले राजांना बघवेना. त्यांनी मुरारबाजीला उठवले. तुमच्यासारख्या इमानी पराक्रमी वीरांची जागा आमच्या पायावर नव्हे तर हृदयाजवळ आहे. राजांनी सरळ त्याला मिठी मारली. माझ्या तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडले. मुरारबाजी, आता मात्र योग्य जागा मिळवलीस. त्याच्या पाठोपाठ त्याचे 4 बंधू त्रिंबकजी, शंकरजी, संभाजी आणि महादजी आणि त्यांच्या सर्व फौजेने राजांच्या समोर आपल्या तलवारी टेकल्या आणि सर्वजण गुडघ्यावर बसले. आम्हाला गडी दाखवा. तुमच्याच भक्कम हाताने जावळीवर भगवा फडकूया. राजांचा तो आदेश ऐकून मुरारबाजी 2 पावले मागे गेले. कमरेत वाकून राजांना त्रिवार मुजरा केला. त्यांच्याप्रमाणे इतर सर्वांनी राजांना मुजरा केला. थोड्याच वेळेपूर्वी राजांना रोखण्यासाठी नंगी तलवार पेलून उठलेले हात आता राजांना मुजरा करीत होते. आजवर कोणालाही जिंकून घेण्यास शक्य नसलेली जावळी राजांच्या मांडीखाली आली होती. राजे म्हणजे साक्षात चमत्कार होते.